ही माफक भावना असते आणि आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, संकट काळात असू दे किंवा विकास कामात असू दे. आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्व लोक येत आहेत. आज गोकुळ गीते देखील इथं बसले, ते देखील निवडून आल्यावर त्यांनी देखील शिवसेनेसोबत सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केलं आणि त्यांनी देखील भावना व्यक्त केल्या की माझ्या लोकांना न्याय द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे. काही लोक तोडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. ही आमची सरळ माफक भूमिका आहे. कारण शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षाचा माझा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ बघा आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून पुढे चाललोय. आज शेतकरी असो, कष्टकरी असो, वारकरी असो, लाडक्या बहिणी असो, युवा असो, प्रत्येकाच्या प्रश्नाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षामधला जर आपण महाराष्ट्राच्या कामांचा इतिहास बघितला, विकासाचा वेग पाहिला आणि गेल्या 4-5 वर्षामधला विकासाचा वेग आपण जर पाहिला तर मी जे बोलतोय ते समोर आपल्या आहे. मुंबईतलेच बघा, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग ही फक्त तोंडावर अगदी असलेली नावं आहेत, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा विकास होतोय, एक डबल इंजिनचे सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. केंद्रातून देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करतायत. मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये यापूर्वी यूपीए सरकारमध्ये पूर्वीच्या यूपीए सरकारने 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींच्या सरकारने आम्हाला 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपये दिले. ही शेवटी केंद्र आणि राज्य मिळून हे डबल इंजिनचं सरकार आमचं काम करतंय आणि म्हणूनच वेगवान पद्धतीने या राज्याचा विकास आम्ही करतोय. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक इथे येते. इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटी, स्किल मॅनपॉवर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत